तर हा कोर्स पूर्ण करा आणि मग नंतर परत येऊन भेटा मग 1 महिन्याने. हा ठीक, चला काळजी घ्या. नमस्कार नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय मग शितोळे, हा, आज काय होतंय? तुम्हाला कसं कळलं मला काहीतरी होतं? त्याशिवाय तुम्ही नुसते भेटायला याल का? अरे हा खरंच की. बोल. मला एकदम असं अचानक लक्षात आलं काय? की तुम्हाला सहज म्हणून कोणी भेटायला येतच नाही. नाही, असं काही नाही शितोळे. मी नॉर्मल माणूसच आहे ना. मला आहेत मित्र वगैरे, भेटतात. पण मला लक्षात आलं डॉक्टर की मी नॉर्मल माणूस नाहीये. आता हे कशावरून वाटतंय तुम्हाला? अहो मला कारण हे कुत्र्यांची आणि मांजरांची ॲलर्जी आहे. कशावरून? मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो होतो. अच्छा, सकाळी मॉर्निंग वॉकला गेला. हो, मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातो आणि माझं सेक्स लाईफ उत्तम आहे डॉक्टर. ठीक आहे, तुम्ही ॲलर्जी. हा ते ते ॲलर्जी. तर काय झालं, मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो आणि ते हे प्राणी मित्र असतात ना, ॲनिमल लवर्स. अहो ते म्हणजे मला काय माहिती ना, मला कुत्र्यांची आणि मांजरांची भयंकर भीती वाटते. आणि ही माणसं ते पाळतात. म्हणजे पाळा ना, माझं काही म्हणणं नाही. अगदी वाघ सुद्धा पाळा, पण अहो त्याचे नियम पण पाळा ना. असं मोकळं मोकळ कसं सोडू शकता तुम्ही? मला खूप भीती वाटते. मला जर असा कुत्रा तिकडून येताना दिसला ना की मी या बाजूला जाऊन दुसरीकडनं जातो, माहितीये ना. इतकी भीती वाटते मला, आणि अगदी म्हणजे खरी खुरी भीती वाटते. पण आज काय झालं की मी रस्ता बदललाच नव्हता ना. मी इकडून गेलो आणि वळणावरच नेमकं मला त्या कुत्र्याने गाठलं. बर. हो, एकदम अंगावर झालं तो. आणि कुत्रा कुठला असा घोडा होता, घोडा. ग्रेट डे नसेल. नाही, मला माहित नाही नाव. ते ग्रेट डेन काय, पण ते ग्रेट डेंजर होता. आणि ते असं उठून इथे अंगावर आला, इथे इथपर्यंत अंगावर आला. आणि असं पण चाटायला लागलं ना. केवढा मोठा चेहरा होता, अख्खा चेहरा गेला असता आतमध्ये, माहितीये ना. त्याचं असं चाटायला लागला तिकडून. मला एकदम घाबरायला झालं. मला तोल गेला माझा. मी पडलो धापकन खाली, आणि खाली पडलो जमीन, तरी तो चाटतोच आहे मला इकडून असा. आणि तेवढ्यात त्या माणसाची मांजर पळत आली आणि तिला काय वाटलं, ती इकडून चाटायला लागली, इकडून आणि मांजर. आणि अगदी नको झालं, म्हणजे मला कस तरी झालं म्हणजे ते. आणि तुम्हाला सांगतो, त्या माणसाला मी म्हटलं, ओरडलो त्या माणसाला, खेचा खेचा. मग खेचून तो घेऊन गेला. आणि मी तिथनं असं उठलो वगैरे, तोंड बिंड पुसलं सगळं, आणि लगेच मला असं खाजायला लागलं. म्हणजे मला अंगाला खाजायला लागलं, छातीवर असे चट्टे आले लाल लाल लाल, आणि डोळे लाल बुंद झाले, आणि डोळ्यातनं पाणी घळा व्हायला लागलं. असं सगळं झालं मला, म्हणजे फारच त्रास. पण आता नॉर्मल वाटतंय तुम्ही? नाही का? मगासपर्यंत सगळं लालच होतं मला, आणि खूप खाजत होतं मला. आता कमी झालंय खाजणं. पण नाही, लाल नाहीये काहीच, सगळं नॉर्मल आहे. अहो नाही, मग ते काय, गाडी गॅरेजला घेऊन गेली की मेकॅनिक समोर नीट चालते ना, तसं काहीतरी झालंय. तुमच्या समोर आल्यावर व्यवस्थित दिसतंय. पण नाही, पण मला त्रास आहे, आणि मला असं वाटतं की काहीतरी. अच्छा, मग आधी असं कधी झालं होतं का? नाही, आधी कधीच झालेलं नाही मला, असं कधीच झालेलं नाही. पण मला काय वाटतं माहिती ना, आपण सेफर साईड ब्लड टेस्ट आणि स्किन टेस्ट करून घेऊ. बर. आता हे कशावरून वाटतंय तुम्हाला? नाही, मी नेटवर वाचलं. मी काय यावेळी लिहूनच घेऊन आलो, म्हणजे कन्फ्युजन नको ना. हे बघा, यू कॅन आस्क युअर डॉक्टर टू डू स्किन टेस्ट ऑर ब्लड टेस्ट दॅट विल डिटेक्ट ॲलर्जिक स्पेसिफिक IgE इम्युनोग्लोबिन. हा, तेच ते. टू फाइंड आउट इफ यू हॅव एनी डॉग ॲलर्जीज. याचा अर्थ काय? अर्थ मला माहिती की. अरे नाही, तुम्ही तर डॉक्टरच आहात नाही का, तर मला असं वाटतं हे करून घेऊया आपण. नाही, हे सगळं ब्लड टेस्ट वगैरे तुम्ही म्हणताय तर आपण करून घेऊ. पण तुम्ही मी सांगितलेली पथ्य पाळत नाही आहात शितोळे. कुठलं? हे की नेटवर वाचत जाऊ नका. डॉक्टर, काय माहिती ना, नेटवर एवढी सगळी माहिती असतं, माहितीचं मायाजाळ, तर आपण थोडं त्यानं घ्यायचं. ती माहिती असते, ज्ञान नसतं. काय म्हणालात? हेच किती माहिती असते, फक्त ज्ञान नसतं ते. काय बोललाय डॉक्टर? मी हे लिहूनच घेतो. अहो शितोळे, हेच हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की ही फक्त माहिती आहे, हे ज्ञान नाहीये. तुम्ही असं लिहिता वाचता ना, त्यामुळे तुम्हाला जास्त भीती वाटते त्या आजाराची. तर जेवढा आजार आहे तेवढंच घाबरा ना. सॉरी. हॅलो. पिक्चरला जाऊया? काय? अरे इकडे ना स्टुडिओमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झालाय, तर मला अचानक वेळ मिळालाय. जायचं का पिक्चरला? मी आता पेशंट समोर आहे. नाही, बोला तुम्ही, बोला.
ओके सॉरी. पण दुपारपर्यंत संपेल ना तुझं काम? मग जाऊया पिक्चरला. मी करू तिकीट्स बुक? अगं नाही नको, मला मला रिसर्चचं काम आहे नंतर PhDच्या, त्यामुळे नंतर जाऊयात कधीतरी. ओके, मी बघते माझं माझं काय ते. अगं मी तू अपसेट होऊ नकोस. मी म्हणलं ना ओके, मी बघेन काय करायचं ते. अगं बरं ठीक आहे, सॉरी. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. बाय द वे, घरी सांगितलंच का रे पॅचअप झाल्याचं? हो सांगितलं ना, पण नेमकं त्यावेळेस लेलेंचा फोन आला. आईच्या गावात? मग काय, गावात आग लागली ना. काय काय फुकटचं टेन्शन. जाऊ दे, एनिवे आपण नंतर भेटून बोलूयात. ओके. ऐक ना, न्या म्हण ना. हा म्हण ना. पेशंट समोर आहे. ओके, म्हणजे नुसतं वाक्यात म्याव शब्द असला तरी चालेल, पण म्हणायचं आत्ताच्या आत्ता. अगं आमचे जे पेशंट आहेत ना शितोळे, हो, त्यांना म्यावम्यावचा त्रास झालाय. म्हणजे म्यावम्यावची ॲलर्जी आहे त्यांना. म्यावम्याव आणि भोभो सुद्धा. म्यावचा त्रास आहे? तर तेच म्यावम्याव. तू खूप भारी आहेस यार, तू खूप भारी आहेस. आय लव्ह यू सो मच. म्याव. झालं ना पॅचअप? झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर. खूप आनंद झाला मला, खूप आनंद झाला. अहो काय आहे ना, माझे कान आहेत ना खूप तीक्ष्ण आहेत, तीक्ष्ण, सेन्सिटिव्ह. म्हणजे माझं सगळं शरीरच असं सेन्सिटिव्ह आहे ना डॉक्टर, म्हणूनच मला हे सगळे ॲलर्जीज वगैरे होत असतील का? पेन, तुमचं पेन. थँक्यू. मग आपण करूया ना ती ब्लड टेस्ट आणि स्किन टेस्ट. खरंच. अहो सर, पण ते शीतलचं काम आहे ना? नाही नाही नाही, मी करते. हो हो, मला जमलं पाहिजे. हो, मी करतेच आत्ता ते सर. हो, देते आणून. हो. हॅलो. हे ऍश, काय करतेस? ऑफिस ग, किती कामं देऊन ठेवतात ग मी तू. ऐक ना, मी फिल्मचा कट्टा टाकते, पण माझ्यासोबत कोणी नाही ग. तू हाफ डे टाकू शकतेस का? माझ्या सरांचा मूड फार बरा नाहीये ग आज. इतकी चिडचिड करतात माझ्या अंगावरती. मी एक काम करते, ते जरा शांत झाले तसं वाटलं की मी तुला फोन करते. हा प्लीज विषय काढ ना आणि मला एक फोन टाक. ओके, मी वाट बघते. एक मिनिट थांब, मी तू हॅलो. हा, तुला माहितीये का, मला असं वाटतंय त्यांचं अफेअर चालू आहे. कोणाचं? आमच्या सरांचं. कोणाला बोलू नको मी तू प्लीज, कोणाला सांगू नको. नाही सांगणार ना? आयशू, तुमच्या सरांचा अफेअर चालू आहे, मी कोणाला का सांगेन बाळा? हो. काय सांगशील तू? असो. एवढं कुठली. हे पण सांग ना, कुणाबरोबर चाललंय ग? त्यांची बायको आहे ना. बायको बरोबर चाललंय? शी. मी इतकी मूर्ख वाटते का ग तुला? त्यांची बायको आली होती आज इथे ऑफिस मध्ये. त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बोलत होती, त्यांच्याशी भांडत होती. काय म्हणली माहितीये? कोणाशी मेसेजिंग करत असतोस, कोणाचे डीपीज बघत असतोस सारखे. मी आपला अंदाज मानला. मला माझ्या सरांचा फोन येतोय, मी तुला नंतर फोन करते. बाय. ओके, बाय 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 बाय. हॅलो. हॅलो मैना, बोल काय चाललंय? ए रोकडे, तुझं काय चाललंय बोल. माझं काय चालणार आहे? ट्रिप मिळाली नाशिकची, पिकअपला आलो होतो इथं. ए काय यार, कॅन्सल करते ट्रिप, चल लगेच. कॅन्सल? अगं कस्टमरच्या घराबाहेर उभा आहे मी, सामान भरायला ते, असं कसं कॅन्सल करू शकतो? रोकडू यार, कुठेस यार तू? मी खूप एकटी पडली रे, मला कोणीच नाही जगात तुझ्याशिवाय. चल ना माझ्या बरोबर पिक्चरला. बघतो, झाल्यावर भेटूया ना. ओके चल बाय, ठेवते मी. ऐक 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 काय? त्या चुंबकने काही केलं का नाही? नाही. काय राव, नुसत्या गोष्टी आणतो हा मोठ्या मोठ्या. मला म्हणला काय दाखवतो चुंबक, काय चीज आहे बघा तुम्ही नंतर.
नाही म्हणजे अजून तरी काही केलेलं नाहीये त्यांनी. ते जाऊ दे, कस्टमर यायला लागला, मी बोलतो नंतर. चल बाय बाय बाय, टेक केअर बाय. ओके बाय. सगळ्यांचे काहीतरी टेन्शन चाललेत. मीच खूप रिकामी आहे का? नाशिकला जावं का? नको नको, खूप पाऊस आहे. काय करू? असाच बसलाय सकाळपासून खुर्चीला चिकटून. एक चहा एक बन मस्का दे. हे अरे आदिल, अरे एवढा चहा पिशील ना तर ऍसिडिटी होईल. त्याने काय होईल? चक्कर येईल, ओकारी येईल. पण इतकी ऍसिडिटी वाढून वाढून फार तर माझ्या लिव्हरला बारीक बारीक भोके पडतील. आणखीन काय होईल? मी ICU मध्ये ऍडमिट होईन रे. त्या पलीकडे काय होईल आधी? मी तर म्हणेन त्याच्या पलीकडे जाऊन मला मृत्यू देखील येईल. तर मरू देत ना मला. मरू दे रे, मरू दे मला. सदाशिव, मला मरू दे. मला नाही जगायचं. आता ऋतू पण नाही माझ्यासोबत. काय बघून करू? अरे काय करतो? काय? मला काय झालंय? डोळ्यात पहा. ओकारी बोलू बोलू. अरे आधी ऐक ना. आज ना पहिल्यांदाच असं झालंय, म्हणजे माझ्या जन्मानंतर हे पहिल्यांदाच असं झालंय की ऋतू माझ्यावर चिडली आहे रे. हो झालंय असं. खरंच झालंय. ही कोण आहे? ही ऋतू. हा, माझ्या आणि ऋतूचं काय झालंय? अरे काहीच नाही झालंय. तेच ना, काहीच झालेलं नाही आमचं. तो सौमित्र काही नाही. ती खरं तर वेगळीच बोरिंग स्टोरी आहे, सोडून दे. पण तोच मुद्दा आहे की आमच्यामुळे आमच्यात काहीच झालेलं नाहीये. इतर सगळ्यांमुळेच आमच्यात वाद होत आहेत. मी तिला फोन करू? अरे फोन केला रे. केला मी फोन तिला. आदिल ऐक ना. आमचं ब्रेकअप नसेल ना झालं? नाही ना रे. थँक्स. नमस्कार डॉक्टर साहेब, येऊ का? अरे आई, तू काय करते? हे मी म्हटलं जाऊन भेटावं डॉक्टर सौमित्र श्यामसुंदर ठोंबरेंना. वा वा वा. ए, तुला काय बरोबर नाही का वाटत? मग घरी सांगायचं ना, नाही तर फोन करायचा मला. लगेच गोळ्या दिली असते मी. अरे नाही रे दादू, मग मी एकदम मजेत आहे. मला काही झालेलं नाहीये. मग काय? तसं टेन्शन आलेलं होतं कधी तुमचं ब्रेकडाऊन झालं तेव्हा, पण आता ते मिटलंय ना. एकदम असं छान मोकळं वाटतंय मला. एकदम मस्त. म्हणजे एवढं मोकळं वाटायला लागलं की घरात काही केल्या बसवेच ना मला. तर मग मी म्हटलं घराच्या बाहेरच पडावं. आई, म्हणजे मला कळत नाही, आमचं काय असं पहिल्यांदा ब्रेकअप नाही झालंय एकदम काय. हो, पण जरा मिटलं की असं जरा बरं वाटतं ना.
मग म्हटलं गोड करावं काहीतरी. गोड करा. हो मग मी घाऱ्या केल्या. घाऱ्या गेल्या. हो आणि तुझ्यासाठी घेऊन आले, वरून तूप वगैरे सगळं लावलंय. आईला का ना. काय मला मला कळत नाही म्हणजे असं आधी कधी केलं नाहीस तू. काय दादू, आधी केलं नाही म्हणजे नंतर पण कधी करायचं नाही असं थोडंच असतं. खाऊन घे. बरं ठीक आहे खातो. हा खाऊन घे. ते आई हा नाही बस बस. हे बाहेर कोणी पेशंट वगैरे नाही ना. कोणी खास येणार आहे का. ती खा नेहमीच आहे आपली. मग काय कसा चाललाय व्यवसाय. काय व्यवसाय कसा चाललाय. आई केव्हापासून या गप्पा मारायला लागली. हे बरं आहे म्हणजे आधी कधी गप्पा मारल्या नाहीत या विषयावर, मग आता मारायच्या नाही थोडंच असतं दादा. नाही तसं नाही म्हणते मी. म्हणजे चांगलं चाललंय, मस्त चाललंय. सगळे पेशंट येतात, चांगलं चाललंय. किती येतात. काय 7-8 येतात. 7-8. 7-8 नाही कमी आहेत. 7-8 अजून वाढले पाहिजेत. पण बाकी असं म्हणजे व्यवस्थित येतात. व्यवस्थित छान चाललंय. बाकीचे आणि असे ते बाकीचे आणि किती असतात. येतात असे रोज दिवसाला वेगवेगळे बरेचसे लोक आहेत. नोंद करता तुम्ही त्याची. हो सगळी नोंद ठेवतो आम्ही. काय डायरीमध्ये सगळे लिहिलेलं असतं. मी बघू शकते का. हे बघ की हे बघ. हे आजची तारीख काय. हे सगळं आजचं लिहिलंय, कालचं परवाचं असं सगळं यामध्ये लिहिलेलं असतं. कुणाला काय झालंय, नावं काय, पत्ते काय. मग इथे ज्या नोंदी आहेत तेवढेच पेशंट, बाकीचे नाही. हा नाही म्हणजे बऱ्याचदा काय होतं की गडबड असते, मला जायचं असतं, पेशंटला घाई असते. मग ते काय होतं की नोंदी करायच्या राहून जातात. राहून जातात. हा म्हणजे पण त्यांनी काही फरक नाही पडत. आपण ओळखतो ना पेशंट्सला चांगलं. मग ते पेशंट असे इथेच येऊन तुला सगळं सांगतात काय आजार झालाय असं. इथे कसे बसतील पेशंट. मग कुठे पेशंट इथे बसणार ना. इथे बसतात. तू आई आहेस म्हणून तू इथे बसली आहेस. मी आई आहे. हा? हो. काय पण आज एकदम असे एक वेगळ्याच एक गप्पा आपण मारतोय. हो. पण या गप्पा मी घरी येऊन पण मारू शकतो. इथे काय ते थोडक्यात तू विघ्नेश सारखं सुचवू बघतोयस की मला कटवायचंय. नाही नाही छे छे आई नाही. काय? मी तुला कटवत नाहीये. मी म्हणलं की पेशंट येतील आता म्हणून मी म्हणलं की असं नाही का. बाबा पण मला एक सांग, काय तू फक्त घाऱ्या द्यायला इथं आलीस. या तर मी घरी पण खाल्ल्या असत्या. तेवढ्यासाठी तातडीने एवढं यायची काय गरज. नाही मला असं वाटलं की काय की इतर वेळेला तुला अशा गरम गरम असा तूप वगैरे लावलेला मिळत नाहीत ना, थंड होतात ते येईपर्यंत. मला खूप आठवण आली ते तळत असताना म्हणून मी म्हणलं. ते जाऊ देत, तू मला सांग पेशंट बरे आहेत ना. आणि पेशंट जर बरे असतील तर ते डॉक्टरला भेटायला काय येतील. हो काय येतील. बरोबर आहे ते. मला ना तुला माझं एक गुपित सांगणार आहे पण तू हसू नकोस. हा नाही नाही बोल. मला ना लहानपणापासून या हिरव्या पडद्याची खूप भीती वाटते. का. डॉक्टर काकांनी याच्या मागे भूत लपवलंय आणि मी जर म्हणजे लहानपणी इंजेक्शन घेताना जर आरडाओरडा केला किंवा नको 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 असं वगैरे म्हटलं तर मला वाटायचं ते डॉक्टर काका ते भूत माझ्या अंगावर सोडणार आणि मग ते भूत मला असं पकडून ठेवणार. तेव्हापासून असं वाटतं मला की या हिरव्या पडद्याच्या मागे भूत आहे का ते बघायला पाहिजे. नाहीये भूत नाहीये. काय घाबरले होते मी लहानपणापासून की पण नाहीये. नाहीये ना. भूत अजिबात भूत नाही ना. नाही. घाबरले होते. जरा इकडे जरा इकडे बस जरा बस.
काय मी काय चाललंय डोक्यात? हं? काय काय चाललंय डोक्यात? काय इकडे बघ, काय चाललंय डोक्यात? किती वाजले? खरं खरं सांगायचं आई. हो, किती वाजलेत? अरे बापरे, मला घरी जायला पाहिजे. कशाला? खूप कामं असतात मला घरी, आणि तू घरी आलास ना की आपण निवांतपणे तुझ्या व्यवसायाबद्दल गप्पा मारूया. हा, खाऊन घे. हा, ही खुर्ची खूप अशी मध्येच येते. अच्छा, हॅलो, हॅलो मितू. झालास का फ्री तू? फ्री नाही, अजूनच अडकलोय आता. म्हणजे काय झालं? अगं काहीतरी घोळ आहे. आई आली होती आता क्लिनिक मध्ये. काकू क्लिनिकवर? हा, कशाला? अगं माहित नाही, मला म्हणले की पॅचअप झालंय तर मग आनंदात घाऱ्या करून आणल्यात. ती असं कधी करत नाही ग, ती आलीच नाही इकडे कधी. आई ग, सो स्वीट यार. अरे नाही, काही स्वीट नाही. मला हे खरंच वाटत नाही, माहितीये का. म्हणजे हे घाऱ्या वगैरे ना काहीतरी कारणच आहे फक्त. पण मग तुला काय वाटतंय, का आले असतील काकू क्लिनिकवर? मला वाटतं काहीतरी राडा झालाय. चुंबकनी काही केलं नसेल ना? चुंबकनी?